हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं टर्शरी फॉलिकल म्हणजेच एक मॅच्युअर फॉलिकल बनते, त्याच फॉलिकलला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणतो. आता ग्राफियन फॉलिकल म्हणायच्या मागे कारण एकच की ग्राफी नावाच्या सायंटिस्टने ते शोधून काढलं, त्याचं स्ट्रक्चर डिस्क्राईब केलं, त्या कारणाने त्याला ग्राफियन फॉलिकल असं म्हणतात. आता ग्राफियन फॉलिकल बनतो कधी? ग्राफियन फॉलिकल एका मॅच्युअर फिमेलच्या मच्युअर ओव्हरीमध्ये बनतो, प्युबर्टी पार झाल्यानंतर, आणि तेव्हा सेकंडरी मिओसिस कंप्लीट झालेला असतो त्या ऊसाइटमध्ये. ठीक आहे, एक एक करत आपण पॉइंट्स डिस्कस करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा असतो प्रीमॉडियल फॉलिकल, असा ऊसाइट जो अजून डेव्हलप झालेला नाही आहे किंवा ज्यांनी डेव्हलपमेंटची सुरुवात सुद्धा केलेली नाही आहे. बर्थच्या वेळेस तो असा दिसतो ओव्हरीमध्ये, ज्याच्यात की फॉलिक्युलर सेल्स असतात, डिवाइड झालेले नसतात, नंबर कमी असतो. बेसमेंट मेम्ब्रेन असते. बेसमेंट मेम्ब्रेन जी फॉलिक्युलर सेल्सची बेसमेंट मेम्ब्रेन, ठीक आहे, फॉलिक्युलर सेल्सची बेसमेंट मेम्ब्रेन आहे. आजूबाजूला स्ट्रोमल सेल्स असतात. स्ट्रोमल सेल्स कोलेजन फायबरच्या मॅट्रिक्समध्ये गळलेले असतात आणि मधात असतो आपला ऊसाइट. नाव फक्त प्रायमरी दिलेलं आहे कारण की तो पुढे चालून डेव्हलप होणार आहे म्हणून, दुसरं काही कारण नाही. त्यानंतर थोडा डेव्हलप होतो, मॅच्युअर होतो आणि लेट प्रायमरी फॉलिकल बनतो, ज्यामध्ये आपल्याला काही डिस्टिंक्ट नवीन स्ट्रक्चर्स बघायला भेटतात. त्याच्यापैकी बेसमेंट मेम्ब्रेन जशीची तशीच आहे. आता काही सेल्स होते फॉलिक्युलर सेल्स जे डिवाइड झाले, म्हणजेच त्यांच्यात मायटोसिस झालं, त्यांचा नंबर वाढला आणि आता ते सेल्स ग्रॅन्युलोसा सेल्स बनलेले आहेत. नाव देण्याच्या मागे इतकंच कारण की त्याच्या स्ट्रक्चर आता ग्रॅन्युलर स्ट्रक्चर दिसते. त्या सेल्सला अजून जर झूम करून बघितलं तर स्ट्रक्चर असं वाटते खूप ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे, त्याच्यात खूप छोटे छोटे दाणे दिसायला लागतात म्हणून. मधात आपला प्रायमरी ऊसाइट जसाच तसा, पण प्रायमरी ऊसाइटच्या स्वतःच्या मेम्ब्रेनच्या आजूबाजूला, ठीक आहे, प्रायमरी ऊसाइटच्या स्वतःच्या मेम्ब्रेनला म्हणतात व्हायटलाइन मेम्ब्रेन, आणि त्या मेम्ब्रेनच्या आजूबाजूला एक स्पेशल लेयर सिक्रीट होत असते, त्याला म्हणतात झोना पेल्युसिडा. ओके, इतकं लक्षात असू द्या. आणि फायनली सेकंडरी फॉलिकल बनतो, जो थोडा अजून मॅच्युअर झालेला फॉलिकल आहे. त्या फॉलिकलमध्ये आणि बाकीच्या फॉलिकल्समध्ये इतकाच फरक आहे की याच्यात एक कॅव्हिटी बनणं सुरू होते. ही कॅव्हिटी म्हणजेच रिकामी जागा, या रिकाम्या जागेला अँट्रम असं म्हणतात. आणि या अँट्रममध्ये हवा नाही तर याच्यात फ्लुइड भरलेलं असते. ते फ्लुइड कुठून येते तर ते फ्लुइड येत असते, हे जे ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत ना, हे जे ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, हे सेल्सच ते फ्लुइड सोडत असतात या अँट्रममध्ये. ठीक आहे, आणि फायनली बनतो आपला मॅच्युअर फॉलिकल, ज्याला आपण म्हणतो सेकंडरी ग्राफियन किंवा सेकंडरी फॉलिकल, सॉरी ग्राफियन फॉलिकल किंवा टर्शरी फॉलिकल. टर्शरी फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल एकच गोष्ट आहे. आता स्ट्रक्चर आपण इथून डिस्क्राईब करायचं बघू कसं असते. ठीक आहे, अन एक्सेंट्रिक सेकंडरी ऊसाइट इज सराउंडेड बाय, आता हा जो आहे हा आहे सेकंडरी ऊसाइट. ठीक आहे, इथे प्रायमरी लिहिलं आहे पण तुम्ही इमॅजिन करा की सेकंडरी ऊसाइट आहे. त्या बुकमध्ये, ज्या बुकमधून डायग्राम घेतले त्यामध्ये प्रायमरी ऊसाइट लिहिलं होतं म्हणून. An eccentric secondary oocyte is surrounded by a non-cellular layer of zona pellucida. लक्षात ठेवा, ही झोना पेल्युसिडा जी आहे ती सेल्स पासून बनलेली ती सेल्युलर मेम्ब्रेन नाही आहे, ती सिक्रिटेड मेम्ब्रेन आहे. कोणी सिक्रिट केली तर व्हायटलाइन मेम्ब्रेननी सिक्रिट केली. व्हायटलाइन मेम्ब्रेन कोणाची मेम्ब्रेन आहे? ऊसाइटची मेम्ब्रेन आहे. प्रायमरीची आहे की सेकंडरीची आहे तर दोन्हीची आहे. ठीक आहे, द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह अँड फायब्रस कवरिंग इज कॉल्ड थिका एक्सटर्ना. आता हे बघा, हे थिका फॉलिक्युला, फॉलिक्युलर सेल्स पासून बनलेली मेम्ब्रेन, थिका, थिका म्हणजेच कॅप्सूल,
ही कॅप्सूल आहे या पूर्ण स्ट्रक्चरसाठी. ग्राफियन फॉलिकलची मर्यादा इथपर्यंतच आहे. हे कॅप्सूल आहे, इथून इथपर्यंत हे पूर्ण बनलेले. याच्यात 2 लेयर्स पडतात, एक बाहेरची लेयर आणि एक आतली लेयर. बाहेरच्या लेयरला म्हणतात थिका एक्सटर्ना आणि त्याच्या आतल्या लेयरला म्हणतात थिका इंटर्ना. आता हे जे थिका इंटर्ना एक्सटर्ना असतात हे मिळून हार्मोन बनवतात, त्याचं नाव आहे इस्ट्रोजन. द इनर टू द थिका इंटर्ना द फॉलिक्युलर सेल्स फ्रॉम द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. या बेसमेंट मेम्ब्रेनलाच आपण मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा असं म्हणू शकतो, कारण की ग्रॅन्युलर सेल्सची ती मेम्ब्रेन आहे म्हणून. फ्रॉम द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा द सेल्स डिफरन्शिएट इंटू डिस्कस, प्रोलिगरस अँड कोरोना रेडिएटा. हे जे सेल्स आहेत ग्रॅन्युलोसा सेल्स, या सेल्सचे काही भाग, या सेल्सपासून काही सेल्स कोरोना रेडिएटा बनतात, हे इथे दिलेलं आहे. तर काही सेल्स डिस्कस प्रोलिगरस बनतात. आता डिस्कस प्रोलिगरस जो हा पार्ट मी मार्क केलेला आहे ना, हा सगळा डिस्कस प्रोलिगरसचा आहे, ज्याच्यावर तो ऊसाइट अटॅच झालेला आहे. असे प्रकारचे ग्रॅन्युलोसा सेल्स ज्याच्यावर तो ऊसाइट अटॅच होत असतो त्याला म्हणतात डिस्कस प्रोलिगरस किंवा प्रोलिगेरस. ठीक आहे, हा पार्ट डिस्कस प्रोलिगेरसचा आहे. क्युमुलस oophorus और क्युमुलस oophoricus और क्युमुलस ovaricus सेम टर्म्स आहेत, इंटरचेंजेबली वापरले जातात. इज द टर्म यूज्ड फॉर oocyte अँड द सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल्स. हे जे टोटल जे स्ट्रक्चर आहे या सगळ्यांना आपण क्युमुलस oophorus म्हणू शकतो, पण बऱ्याचशा बुकमध्ये मर्यादित केले जाते हे स्ट्रक्चर आणि ही टर्मिनॉलॉजी इथपर्यंतच. ठीक आहे. आता या टोटल हा जो टोटल स्ट्रक्चर आहे याला क्युमुलस oophorus असं म्हणतात. द इनरमोस्ट लेअर ऑफ क्युमुलस oophorus दॅट लाईज डायरेक्टली ॲडजसेंट टू द झोनुला पेलुसिडा इज कॉल्ड कोरोना रेडिएटा. इनरमोस्ट म्हणजे या झोनुला पेलुसिडाला लागून जे लेअर आहे त्यालाच म्हणायचं कोरोना रेडिएटा. त्याच्या आजूबाजूच्या सेल्सला कोरोना रेडिएटा म्हणायचं नाही. The granulosa cells that attach the oocyte to the wall of follicle constitute the discus proligerus. आता सांगितलं या फॉलिक्युलर सेल्सला अशा प्रकारचे स्पेशलाइज ग्रॅन्युलोस सेल्स जे oocyteला कनेक्ट करतात त्यांना म्हणायचं डिस्कस प्रोलिगरस. आणि ही जी कॅव्हिटी आहे ज्याच्यात फ्लुइड फिल केलेलं आहे, फ्लुइड फिल झालेलं आहे, त्याला आपण अँट्रम असं म्हणतो. तर कॅव्हिटीचं नाव आहे अँट्रम. त्याच्यात फ्लुइड जे फिल झालेलं आहे त्याला लिकर फॉलिक्युलाय असं म्हणतात. ठीक आहे. अजून थोडं डायग्रामॅटिक स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन जर बघितलं तर बुकमध्ये दिलेलं असं आहे, ज्याच्यात थिका एक्सटर्ना, इंटर्ना, अँट्रम आणि ग्रॅन्युलोसा सेल्स, कोरोना रेडिएटा आणि oocyte असं मेन्शन केलेलं आहे. सोबतच तुम्ही ही डायग्रामसुद्धा लक्षात ठेवू शकता, ज्याच्यात मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा, फॉलिक्युलर कॅव्हिटी, थिका एक्सटर्ना, थिका इंटर्ना, थिका एक्सटर्ना, क्युमुलस oophorus, oocyte, झोनुला पेलुसिडा कशाला म्हणायचं, डिस्कस प्रोलिगरस काय आहे आणि कोरोना रेडिएटा काय आहे हे सगळं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या असणार. तर आज आपण इथेच थांबू. तुम्ही रिवाईज करा. डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी नक्कीच तुमचे डाऊट्स क्लिअर करणार. तुम्हाला लेक्चर आवडत आहे, नाही आवडत आहे, याच्यात काय चेंजेस करायचे आहे ते तुम्ही सगळं कमेंट सेक्शनमध्ये बिनधास्त लिहू शकता. लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच शेअर करा. तुमच्यासोबत या लॉकडाऊनमध्ये दुसऱ्यांचाही फायदा होऊ द्या. मेजर चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, तर फायदा फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवू नका. बाकीच्या स्टुडंटलाही या लेक्चरचा फायदा होऊ द्या. तोपर्यंत आज आपण इथेच थांबू. ऑल द बेस्ट. थँक्यू.